सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेचं ब्रीदवाक्य आहे की हाती घ्याल ते तडीस न्या. त्यामुळे आपण जो हा उपक्रम चालू केला आहे, मराठी वाक्प्रचार म्हणी आणि त्याच्यातनं डोकावणारे आपले नाक कान, आणि आज पाळी आहे हाताची. चला, खूपच मोठी यादी निघाली आहे, त्यामुळे पटापटा करायला पाहिजे. आधी म्हणी सांगते. हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे, हातावर तुरी देऊन पळणे. ही म्हण ऐकली ना की मला शिवाजी महाराजांची आग्र्यातनं सुटका हीच गोष्ट आठवते. का कोणास ठाऊक, एखाद वेळेस आमच्या सरांनी तेव्हा वापरली असेल किंवा कुठल्या पुस्तकात मी वाचली असेल. हात दाखवून अवलक्षण म्हणजे स्वतःच काहीतरी स्वतःसाठी वाईट करून घेणं. नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा, तेल गेलं तूप गेलं, हाती धुपाटणं राहिलं. किंवा आता बघा, तर आपल्या हातात काय आहे? आमचा मुलगा अगदी आमच्या हाताबाहेर गेलेला आहे. आता हात चोळत बसण्यात काय अर्थ? त्यांनी तर हात वरच केले. माझे हात बांधलेले आहेत. त्याला हात दिला म्हणजे त्याला मदत केली. आणि मला विशेष न आवडणार आहे हा वाक्प्रचार, पण काय हातात बांगड्या भरल्या आहेस का? काय त्यांनी हात चलाखी करणं, एखाद्याचा एखाद्या गोष्टीमध्ये हातखंड असणं. अगदी डाव्या हाताचा मळ येतो. एखादी गोष्ट हाता वेगळी करणं म्हणजे करून टाकणं, किंवा हातात सरशी काम करणं. एखाद्याचं अगदी हातचं राखून कौतुक करणं म्हणजे मनमोकळेपणाने, पूर्ण नाही, थोडंसं काहीतरी मागे ठेवून. किंवा एखाद्याच्या हाताखाली शिकणं. एखाद्याचं पोट त्याच्या हातावर असणं म्हणजे मजुरी करून जे कमवतात त्यांना म्हणतात त्यांच्या हातावर त्यांचं पोट आहे. तर हातावरील फोडाप्रमाणे जपणं, एखाद्याच्या हातापाया पडणं, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी म्हणजे अगदी मोजकीच. एखाद्या कामाचं किंवा संस्थेचं असं हस्तांतरण म्हणजे कोणाला देऊन पुढे देणं, त्याची जबाबदारी. किंवा हातवारे करत बोलणं, हे जे काही मी मगाचपासून करते तेच हातवारे. आणि माझी आई, आम्ही लहान असताना आम्हाला धमकवायची. कधी तिने ते तसं केलं नाही, फक्त शब्दच, उलट्या हाताने थोबाडीत मिळेल. उलट्या हाताने बहुतेक ही हाडं लागत असावीत म्हणून जास्त लागत असेल म्हणून असेल. कधी मारलं नाही तिने आम्हाला, पण नुसतीच धमकी. तर मला सांगा, एकतर पुढचा भाग कुठल्या शब्दावर असणार आहे? स्पेशल आहे, माझा लाडका आहे, गेस करा. आणि आज काही राहिलं असेल तर नक्की सांगा.